मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजप काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकू नका, सर्व परवानग्या घेत आणि स्वतःचे पैसे खर्चून जागा घेतली। जागा बळकावण्याची सवय असणाऱ्यांनी टीका करू नये, फडणवीसांची विरोधकांवर टीका। मराठी भाषा भवन रखडलं, पण भाजपच्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हल्ली। संजय राऊतांची टीका, तर कार्यालयाची जागा रितसर 90 कोटीला विकत घेतली। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या जमिनीवर भाजप कार्यालय कसं बांधू शकतं? योग्य कागदपत्र नसताना जागा विकत घेतली तर भूमिपूजन कसं करता? रोहित पवार यांचा सवाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन। मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडेंसह मुरलीधर मोहोळही भूमिपूजनाच्या वेळी उपस्थित। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या, आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा। राज ठाकरेंचे बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना आदेश। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार, नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी। नाशिकमध्ये मनसेसोबत असेल तर फायदाच होईल, बैठकीत शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांची भूमिका, तर स्थानिक पातळीवर नव्हे जिल्हा पातळीवर निर्णय घ्या, पवारांच्या सूचना। पीडित डॉक्टर तरुणीसारखीच आमची परिस्थिती झाली होती, रणजित निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न, 2 सख्ख्या बहिणींचा आरोप। माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्याकडून अनेक ऊसतोड मजुरांना मानसिक त्रास आणि मारहाण, अंधारेंचा आरोप, तर ऊसतोड कामगारांच्या जीवावर राजकारण करणारे एक शब्द बोलत नाहीत, नाव न घेता पंकजा मुंडेंवर निशाणा। जानेवारी-मार्च दरम्यान महिला डॉक्टरचा बदनेसोबत संवाद, डॉक्टर आणि बडतर्फ पीएसआय बदनेची एकमेकांच्या विरोधात तक्रार, आत्महत्या करेन असं महिला डॉक्टरना बनकरला सांगितलेलं, चाकणकरांची माहिती। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन, डॉक्टर महिलेला न्याय न मिळाल्यास तुम्ही फटके खाणार, रमेश पाटलांची निंबाळकर यांना धमकी। रवींद्र धंगेकर यांची पुण्यातील जैन बोर्डिंगला भेट, आश्वासनाप्रमाणे शिंदेंनी 2 दिवसात तोडगा काढला, धंगेकरांकडून शिंदेंचं कौतुक, तर 3रा अंक सुरू झाल्यास राजकीय जीवनाची चिरफाड करेन, धंगेकरांचा मोहळांना इशारा। मुरलीधर मोहोळांनी मुंबई विमानतळावर गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। पुण्यामधील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मोहोळ यांच्यावर आरोप। आमची लढाई अजूनही संपली नाही, संपूर्ण डील रद्द झाली तर जल्लोष करू, अन्यथा उपोषणाला बसू, जैन मुनींची मागणी, तर पुण्याच्या पालकमंत्र्यांकडून जैन समाजावर अन्याय, जैन मुनींची अजित पवार यांच्यावर नाराजी। जैन बोर्डिंगची मालमत्ता सध्या गोखले बिल्डरच्या नावे, जोपर्यंत मालमत्तेवर एचएनडी बोर्डिंगचं नाव लागत नाही तोपर्यंत थांबणार नाही, राजू शेट्टी यांचा इशारा। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी रुपये गोठवले, प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टींना 230 कोटी काढता येणार नाहीत, धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। मुळांना वाचवण्यासाठी करार रद्द करण्याचा खटाटोप, व्यवहार रद्द करून चालणार नाही, दोषींवर कारवाई हवी, मुळांचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। वैभव खेडेकरांसोबत भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांची मनसेत घर वापसी, राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ते पुन्हा मनसेत। शेतकरी कर्जमाफीच्या बच्चू कडूंचा उद्या भव्य मोर्चा, शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडूंची शेतकऱ्यांसह नागपूरकडे कूच, अन्नधान्य, कपडे, भाजीपाला घेऊन शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी। एकदिवसीय सामन्यादरम्यान क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना गंभीर दुखापत, श्रेयस अय्यरवर ऑस्ट्रेलियामध्ये उपचार सुरू। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।